नमस्कार. दीपावलीच्या सगळ्या प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. शेतकऱ्यांची दिवाळी अशी ॲग्रोवनची यंदाची थीम आहे. यात वेगवेगळे मान्यवर आपल्याला शेती आणि दिवाळीचा संबंध सांगतात. परंपरेने चालत आले सगळे आनंदोत्सव हे सगळे शेतीच्या समृद्धीशीच निगडीत आहेत. शेतीमध्ये समृद्ध पीक आल्याशिवाय सण होऊ शकत नाही हे सांगत विनय हार्डीकर यांनी शेतकरी आणि दिवाळी यातील सहसंबंध स्पष्ट केलाय. कसा तो पाहूयात सविस्तर व्हिडिओमधून. नमस्कार. बऱ्याच दिवसाने मी ॲग्रोवनच्या माध्यमातून आपल्या भेटीला आलो आहे. हा कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्यांना मी आत्ताच दिवाळीच्या शुभेच्छा देतो. शेतकऱ्याची दिवाळी असा विषय मला दिलेला आहे. दिवाळी म्हटलं की आपल्याकडे 3 प्रकारे लिहिण्याची किंवा बोलण्याची पद्धत आहे. एक म्हणजे आपल्या लहानपणची दिवाळी, मग त्याच्यात ते पहाटेची आंघोळ आणि अंगाला तेल कोणी लावलं, कसं लावलं, फटाके कसे उडवले, फराळ कसा हाणला, हे सगळं त्याच्यात असतं. दुसरा प्रकार असा आहे की आपल्या घरात दिवाळी आहे पण अनेक घरात अंधार पसरलेला आहे, त्यांचीही आठवण ठेवली पाहिजे, त्यांना विसरून कसली दिवाळी, मग त्याला माणुसकीची दिवाळी असं म्हणायची पद्धत आहे. तिसरा प्रकार जो माध्यमांच्यामध्ये भरपूर बोकाळलेला आहे की दिवाळीच्या निमित्ताने खरेदीची झुंबड उडते, तर त्या सगळ्या प्रचंड जाहिराती पुरवण्या अशी एक दिवाळी आहे. चौथा प्रकार या दिवाळीमधले जी सगळी कर्मकांड आहेत त्याचे धार्मिक आधार काय आहेत वगैरे, असे अनेक प्रकार आहेत. आम्ही शेतकरी संघटनेच्या लोकांनी काही काळ असाही प्रचार करून पाहिला की दिवाळी खरं म्हणजे शेतकऱ्याच्या विरोधातला सण आहे. पाडव्याच्या दिवशी वामनाने बळीराजाला पाताळात ढकललं, म्हणजे उदाहरणार्थ त्यावेळेला सांस्कृतिक सत्ता ज्यांच्या हातात होती त्या उच्चवर्णीयांनी श्रमिकांना आपल्या खालचं कायमचं ठरवून टाकलं. त्यामुळे हा शेतकऱ्याच्या विरोधी सण आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी तो साजरा करता कामा नये, दिवाळीच्या दिवशी आनंदोत्सव करता कामा नये. आणि शेतकरी संघटनेची काही कट्टर गावं तसंही करत असत. आता त्या गावात काय चालतं मला कल्पना नाही, पण सिन्नरच्या आसपास अशी 2-3 गावं होती की ज्यांनी दिवाळी काही वर्ष तरी साजरी केली नाही, हे मला माहिती आहे. आणि अशा दिवाळीच्या निरनिराळ्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात. त्यातल्या कशातच मी आत्ता जाणार नाही आहे. मला असं वाटतं की परंपरेने जे आनंदोत्सव आहेत ते सगळे शेतीच्या समृद्धीशीच निगडीत आहेत. दिवाळी दसरा हे मोठे सण का, तर खरीपाचं पीक हाताशी आलेलं असतं. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी जी पौर्णिमा असते ती भाताच्या प्रदेशात नवान्न पौर्णिमा, कारण पहिली हळवी भातं त्यावेळेला तयार झालेली असतात. त्यामुळे सगळे सण जे आहेत आनंदोत्सव करण्याचे ते साधारण गणपतीपासून सुरू होतात. श्रावण महिन्यात काही लोकांना उपासमारीमुळे उपास पडतच होते, त्याला धार्मिक आधार देण्यात आला. सगळे सण आपल्याला असं दिसेल की दिवाळी ते संक्रांत म्हणजे खरीपाचं पीक हातात आलेलं आहे, रब्बीचं हातात येण्याच्या बेतात आहे. होळीच्या सणाला हा विधी का केला जातो त्याचं कारणही तेच आहे की होळीनंतर शेतामध्ये उत्पादन होणार नसतं, त्यामुळे ज्यांचं हातावर पोट आहे त्यांची कठीण परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे शेतीमध्ये समृद्ध पीक आल्याशिवाय सण होऊच शकत नाही. म्हणून माझं म्हणणं असं की दिवाळी हा बळीराजाच्या शोषणाचा दिवस असं न म्हणता दिवाळी साजरी होत असेल तर ती झाली पाहिजे. सगळे लोक आनंदोत्सव करत असताना आपण वाकडं तोंड करून बसायचं
असला सुधारकी बुद्धिवाद हा सुदैवाने शेतकऱ्यांच्यामध्ये फार लोकप्रिय नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेचा तो कॅम्पेन फसला याचं मला कधी दुःख झालं नाही. परंतु शेतकऱ्याची दिवाळी असं म्हणत असताना आणि ॲग्रोवनच्या माध्यमातून त्याचा विचार करत असताना अर्थातच सध्याची भारतातली शेतकऱ्याची परिस्थिती जवळजवळ वर्ष होऊन गेलं तरी ज्या आंदोलनाला कोणतंही यश मिळालेलं नाही, किंबहुना ते आंदोलन चालू आहे एवढंच ज्याचं यश आहे, ते आंदोलन आणि त्या आंदोलनाला नुकतीच मिळालेली जी नवीन कलाटणी आहे, म्हणजे लखीमपूर खेरीची जी घटना घडली की आंदोलनामध्ये कुणीतरी एक वाहन घुसवलं, त्या वाहनाखाली चिरडून काही माणसं मेली आणि त्याच्यानंतर जो हिंसाचार उसळला त्याच्यात काही माणसं गेली. म्हणजे दिवाळी जरी आपण साजरी करणार असलो, आनंदोत्सव करणार असलो, तरीसुद्धा शेती आणि शेतकरी हे विषय जिथे होते तिथेच आहेत असं आपल्या लक्षात येईल. विजयोत्सव साजरा करावा असं काही आता शेतकऱ्याच्या दृष्टीने ह्या वर्षीच्या दिवाळीत तरी दिसत नाही. आणि देशाच्या काही भागात तरी ह्या परतीच्या पावसाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जो तडाखा दिला त्यांनीसुद्धा शेतीचं, काही भागातल्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, हेही आपल्याला माहिती आहे. मी साधारण 4-5 महिन्यापूर्वी या विषयावर बोललो होतो आणि त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की हे आंदोलन आता बंद करा. आणि त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून डॉक्टर अजित नवले यांनीच ॲग्रोवनलाच एक मोठी मुलाखत दिलेली होती आणि त्यांनी माझ्या काही आक्षेपांना उत्तरं दिलेली होती. पण त्याहीपेक्षा मला अजितची एक गोष्ट आवडली की त्यांनी कळकळीची विनंती अशी केली होती की तुम्ही या आंदोलनाची टिंगल करू नका, अवहेलना करू नका, त्याचा उपहास करू नका. आणि त्याही वेळेला माझ्या मनात असं आलं होतं की अजितचा हा जो गैरसमज झालेला आहे तो आपण दूर केला पाहिजे. तर आत्ता मी जे बोलतो आहे त्याला काही अजित नवलेच्या त्या दीर्घ मुलाखतीचाही संदर्भ आहे. आणि आज मला असं वाटतं की अजित नवलेने जी त्या मुलाखतीमध्ये माहिती दिली ती सगळी मान्य करून काय मांडता येईल असा विचार माझ्या मनात येतो. म्हणजे उदाहरणार्थ 500 संघटना ह्या आंदोलनात सहभागी आहेत असा त्यांनी उल्लेख केलेला होता. देशामध्ये 1000च्या वर राजकीय पक्ष आहेत आणि अति तेथे माती अशी राजकारणाची अवस्था आहे हे आपण बघतो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या 500 संघटना कशा करता हव्यात असाही प्रश्न निर्माण होईल. पण मी आत्ता तो प्रश्न विचारत नाही. मी असं म्हणतो की खरंच 500 संघटना असल्या तर काय करता येईल. या सगळ्या संघटनांचा प्रामाणिकपणा मी इथे गृहीत धरतो आहे. त्या सगळ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचंच काम करायचं आहे हेही मी गृहीत धरतो आहे. त्यातल्या बऱ्याचशा संघटना कुठल्याही राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेल्या नसतील असंही मी गृहीत धरतो आहे. असं सगळं गृहीत धरून काय करता येईल ह्याची काही मांडणी मी आजच्या दिवाळीच्या निमित्ताने करू पाहतो आहे. माझं म्हणणं असं आहे 500 संघटना आहेत, याच्या प्रत्येकाचा जर एक प्रतिनिधी घेतला, आपली संसदसुद्धा 542 लोकांची असते, म्हणजे ऑलमोस्ट संसदे इतकंच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी जर असले आणि या सगळ्या संघटना अखिल भारतीय पातळीवर असल्या, तशा पसरलेल्या असल्या, सगळ्या प्रदेशातल्या असल्या, तर आपल्याला या निमित्ताने एक शेतकऱ्यांची संसद प्रत्येक संघटनेचा एक प्रतिनिधी घेऊन स्थापन करता येईल. आणि ते काम व्हायला पाहिजे. कारण 40 वर्ष मी आता शेतकरी आंदोलनामध्ये आहे. 1981-82 पासून मी ह्या विषयात लक्ष घालायला लागलो आणि अजूनही माझं या विषयाशी जे माझं संधान आहे, मानसिक गुंतवणूक आहे, ती संपलेली नाही.
आणि आम्ही असे प्रयत्न करून पाहिलेले होते की शेतकऱ्यांची महापंचायत बोलवायची, पण महापंचायतसुद्धा 2 दिवसाची 3 दिवसाची, पण कायमस्वरूपी आपल्याला एक शेतकरी संसद या देशात स्थापन करता येईल का याची या निमित्ताने चर्चा व्हायला पाहिजे. या संसदेने काय करणं अपेक्षित आहे, तर माझ्या मते या संसदेने सगळ्यात पहिली ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शेतकऱ्याचा लढा ह्या सरकारशी किंवा त्या सरकारशी किंवा ह्या पक्षाशी किंवा त्या पक्षाशी हा त्या वेळेला असेल, पण शेतकऱ्याचा मुख्य संघर्ष शेती शोषणाची व्यवस्था करणाऱ्या संबंध संस्कृतीशी आहे. त्यामुळे ही शेतकरी विरोधी जी व्यवस्था आहे तिच्याशी आपला संघर्ष आहे. नरेंद्र मोदी आज आहेत, उद्या माझ्यासारख्यांच्या सुदैवाने कदाचित नसतीलही, परंतु आपला संघर्ष नरेंद्र मोदींशी नाही. आपला संघर्ष उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्याशी नाही. आपला संघर्ष ज्या व्यवस्थेचे हे प्रतिनिधी आहेत, किंवा मी पुढं जाऊन असं म्हणेन की सत्ताधारी हे शेतकरी विरोधी व्यवस्थेचे गुलाम झाल्यासारखे सत्तेच्या पदावर पोचल्याबरोबर वागायला जे लागतात, त्या व्यवस्थेशी आपला संघर्ष आहे. ही व्यवस्था किती जुनी आहे, तर ज्या क्षणी शेती संस्कृती सुरू झाली, कणाचा मण व्हायला लागला, शेतकऱ्याकडे वाढावा सरप्लस निर्माण झाला, तेव्हापासून शेतीमालाचं उत्पादन करणारे आणि शेतीमालाचा उपभोग घेणारे यांच्यामध्ये हा संघर्ष आहे. त्यांच्यामध्ये काही परस्परावलंबनही आहे आणि त्यांच्यामध्ये संघर्षही, आणि ते स्पष्ट आहे. कोणालाही हे गणित सोडवता आले नाही. कणाचा मण झाला, त्याच्यात शेतकऱ्याचा वाटा किती, आणि तो ठरवायच्या आधीच त्याच्यातला आमचा वाटा आम्हाला कसा हिसकावून घेता येईल किंवा गोडी गुलाबीने घेता येईल, देवाधर्माच्या नावाखाली घेता येईल, ह्याच्यातनं ही संबंधाची सगळी व्यवस्था सुरू झाली. आणि ती वसाहतवादाच्या काळात कच्चा माल कमीत कमी किमतीला घ्यायचा आणि पक्का माल जास्तीत जास्त किमतीला विकायचा, ह्या टोकाच्या अवस्थेला गेली. ती व्यवस्था अजून जशीच्या तशी आहे. तर त्या व्यवस्थेच्या प्रतिनिधीचे जे प्रतिनिधी असलेले जे सत्ताधारी आहेत, त्यांच्याशी आपला मुख्य संघर्ष आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि शेतकरी संघटनेने जे म्हटलं तर ते बरोबर होतं की सगळेच राजकीय पक्ष चोर आहेत. आपल्याला छोटा चोर आणि मोठा चोर याच्यात विवेक करायचा आहे. किंवा आम्ही निवडणुकीत असंही म्हणायचो की या निवडणुकीत घोडा एकही नाही, सगळी गाढवं आहेत, आणि आपल्याला सोयीस्कर गाढव निवडायचं आहे. एवढं अपमानास्पद बोलणंसुद्धा ऐकून घेण्या इतकी जाड कातडी राजकारणी लोकांची असते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे जाऊ नका किंवा त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं म्हणजे त्यांना ते पटलं असं समजू नका. त्याही वेळेला मी नंतर असं म्हणलं होतं की सोयीस्कर असलं तरी गाढव ज्या वेळेला ॲक्टिव्ह होईल त्यावेळेला ते लाथाच मारलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे यातला जे भाजप विरुद्धच्या संघर्षाचं स्वरूप येतं आहे ते थांबलं पाहिजे. आणि हा संपूर्ण व्यवस्थेचा संघर्ष मानून त्या संसदेने त्याच्यामध्ये चर्चा केली पाहिजे. दुसरं मला असं दिसते की हे आंदोलन चालू ठेवण्यात आपण आंदोलक सरकारला मदत करत आहेत. 82 साली ज्या वेळेला गिरण्यांचा संप, म्हणजे भारताच्या इतिहासातला कदाचित तो सगळ्यात मोठा संप असेल, इतका दीर्घकाळ चाललेला या अर्थाने तर तो होताच. त्यावेळेला शरद जोशी असं म्हणाले ते की गिरणी मालकांच्या सोयीचा संप आहे हा, आणि त्यामुळे डाव्या पक्षाची किंवा दत्ता सामंतांच्यासारखी स्वयंभू मंडळी शरद जोशींच्यावर अतिशय नाराज झाली ती. पण शरद जोशी म्हणाले ती की गिरण्यामध्ये कापडाचे साठे पडू नयेत, मालकांना काहीतरी करून उत्पादन थांबवणं आवश्यक होतं, आणि त्यामुळे तुम्ही संप केला तर मालक विरोधच करणार आहे. आणि ते 100% खरं झालं. तसं ह्या कृषी कायद्यांच्या बाबतीत सरकारला फक्त हे कायदे आम्ही पारित केले याचं श्रेय हवं होतं, आणि ते कायदे न राबवायला निमित्तच हवं होतं की काय, आणि ते निमित्त या आंदोलनाने त्यांना आयतं. आणि त्याच्यामध्ये कोर्ट आल्यानंतर, सुप्रीम कोर्ट आल्यानंतर तो प्रश्न अजूनच गुंतागुंतीचा झाला.
त्यामुळे शेतकरी विरोधी व्यवस्थेचं प्रतिनिधी असं जे सरकार आहे त्याच्या सोयीचं होईल असं आपण काहीही करता कामा नये, हेही ह्या संसदेने पक्क ठरवावं लागेल. त्याच्या पुढे जाऊन एकदा व्यवस्था बदलली पाहिजे हा मुद्दा जर मान्य झाला तर नेमकं ते कसं करायचं याच्या दृष्टीने काही 2-3 सूचना मला आत्ता ज्या सुचत आहेत त्या मी करू इच्छितो. की आपल्याला सरकारकडे मागण्या करून चालणार नाही. म्हणजे या आंदोलनात एक मोठा संख्येने वर्ग असा आहे, अशा संघटना आहेत की त्या म्हणतात शेतकऱ्याला बोनस पाहिजे, शेतकऱ्याला पेन्शन पाहिजे, शेतकऱ्याला नुकसान भरपाई पाहिजे, शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत पाहिजे. किमान आधारभूत किंमतसुद्धा हा तसाच मुद्दा आहे की तुम्ही सरकारकडे मागता आहात. ज्या क्षणी तुम्ही एखाद्या एंटिटीला मला मराठी शब्द आता नेमका सापडत नाही, यंत्रणेकडे तुम्ही अशा मागण्या किंवा व्यवस्थेकडे मागण्या करता, त्या क्षणी तुमच्या आणि त्यांच्यामध्ये एक MOU तयार होतो की ते देणार आहेत आणि तुम्ही घेणार आहात. असं सरकार आणि शेतकऱ्याचं नातं नव्हतं आणि असता कामा नये. याच्यामध्ये शेतकऱ्याचा स्वाभिमान कुठेही शिल्लक राहत नाही. ज्या क्षणी तुम्ही बोनस घ्याल सरकारकडनं त्या क्षणी तुम्ही सरकारचे नोकर व्हाल. ज्या क्षणी पेन्शन घ्याल त्या क्षणी तुम्ही सरकारचे नोकर व्हाल. आणि सरकारला तर एवढे नोकर सांभाळणं शक्य नाही, त्यांना गरज नाही, त्यांची तशी इच्छाही नाही. याच्या पुढे जाऊन एक मागणी अशी सुरू झालेली आहे की विशेषतः आता पुन्हा निवडणुका व्हायच्या आहेत, पहिल्यांदा उत्तर प्रदेशात आणि नंतर इतर देशामध्ये, की काँग्रेसने त्यांचा जो मागल्या वेळचा अजेंडा होता लोकसभा निवडणुकीच्या वेळेचा की प्रत्येक शेतकरी कुटुंबाला आम्ही महिन्याला 5,000 का 6,000 रुपये देऊ आणि ती रक्कम, तर ही मागणीसुद्धा किंवा ही उपाययोजनासुद्धा चुकीची आहे. या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही घेणारे आणि ते देणारे, तुम्ही मागणारे आणि ते तुमच्या मागण्या पूर्ण करणारे, ही गुलामगिरी आपण पत्करतो आहोत. त्यामुळे सरकारने असलं पाहिजे, सरकारची शेतीच्या व्यवस्थेला मदत झाली पाहिजे. ती 2 प्रकारची झाली पाहिजे. एक, शेती उत्पादनासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, संयंत्रणा लागते, ती त्याने सरकारने निर्माण केली पाहिजे. सोप्या शब्दात वीज, पाणी, रस्ता, वाहतूक. आणि दुसरीकडे सरकारने शेतीच्या व्यापारात एकमेव म्हणून येता कामा नये, सरकारची मोनोपॉली असता कामा नये, सरकारी यंत्रणांची मोनोपॉली असता कामा नये. सरकारने एक स्पर्धक म्हणून त्याच्यात यावं. त्याच्यामध्ये सरकार असेल, त्याच्यामध्ये सहकारी संस्था असतील, त्याच्यामध्ये खाजगी व्यापारी असतील आणि शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचा पक्का माल करून विकू इच्छिणारे उद्योजकही असतील. हे 4 स्पर्धक याच्यामध्ये आले पाहिजेत आणि त्यातल्या कोणाची निवड करायची माझा माल विकण्यासाठी याचं स्वातंत्र्य मला म्हणजे शेतकऱ्याला असलं पाहिजे, अशी दुसरी मागणी करता येईल. पहिली मागणी किंवा पहिली भूमिका हा पक्षनिरपेक्ष आणि सरकारनिरपेक्ष आणि हा दीर्घकाळाचा लढा आहे, कारण दीर्घकाळ अन्याय झालेला आहे. एखाद्या पॅकेजने हा प्रश्न सुटत नाही, एकदा कर्जमाफी केली म्हणून हा प्रश्न सुटत नाही. दुसरा मुद्दा आत्ता सांगितला तो की सरकार आम्हाला हवं आहे पण आमच्या मानगुटीला बसणारं आम्हाला सरकार नको आहे. तर सरकार आमचा सन्मान ठेवून आमचा माल आम्हाला निर्माण करता येईल अशी नैसर्गिक परिस्थिती तर काही सरकार करू शकत नाही, पण कायदा आणि सुव्यवस्था सरकार करू शकतं. मी असा सहज विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं की पूर्वी शेतकरी हे लढायांच्या वेळेला शेती सोडून पळून जायचे आणि बॉम्ब येईपर्यंत, तोफा लांब पल्ल्याच्या तोफा येईपर्यंत हे कायम चालू होतं. बॉम्ब आले, तोफा आल्या आणि त्याच्यानंतर युद्ध शहराकडे आलं, ग्रामीण भागाकडे राहिलं नाही.
जागतिक महायुद्धात शेतीचं नुकसान झालं असं फारसं तुम्हाला दिसणार नाही, पण त्याच्या आधी शिवाजी महाराजांना आज्ञा द्यावी लागली की शेतामध्ये घोडी घालू नका, इतकं शेतीचं नुकसान होत होतं. त्यामुळे शेतीला सरकारचं जे संरक्षण आहे ते नैसर्गिक आपत्तीला मदत देणं ह्या प्रकारचं असण्यापेक्षा शेती करणं जास्तीत जास्त सोयीचं होईल, कमी कष्टाचं होईल, अशी सरकारची भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून सरकारने राहावं, सरकारने यंत्रणा निर्माण करण्यासाठी राहावं, सरकारने खरेदी करताना एक स्पर्धक म्हणून राहावं. हे 2 मुद्दे या संसदेमध्ये मांडले गेले पाहिजे. तिसरी मागणी अशी केली पाहिजे की बरेच दिवस जी मागणी आणि जो विषय प्रलंबित आहे की शेतकऱ्याला किंवा शेती मालाला वायदे बाजारात आणा, फ्युचर्स ट्रेडिंग ज्याला इंग्लिशमध्ये तो शब्द आहे, फ्युचर्स ट्रेडिंगची मागणी शेतकरी संघटनेने साधारण 25-30 वर्षापूर्वी केलेली होती, परंतु ती अजूनही मान्य झाली नाही. एक मल्टी कमॉडिटी एक्सचेंज म्हणून व्यवस्था आहे, कंपनी आहे, त्याचे संचालक जिग्नेश शहा म्हणून आहेत. त्यांना मी एकदा विचारलं की हे फ्युचर्स ट्रेडिंग शेतीला लागू करण्याबाबतीत तुम्ही अनुकूल होता, मग ते घडत का नाही आहे? तर ते मला म्हणले की फक्त आम्ही आग्रह धरून भागत नाही आहे, लोकांना असं वाटतं आमचा व्यापाऱ्यांचा त्याच्यामध्ये स्वार्थ आहे म्हणून आम्ही मागणी करतो आहोत. ही मागणी मोठ्या संख्येने ज्यावेळेला शेतकऱ्यांच्याकडनं येईल. फ्युचर्स ट्रेडिंग म्हणजे काय? उद्या येणारा माल कोणाला विकावा हा त्याच्यातला फ्युचरचा भाग, त्याचा मला आज करार करता येणं. मग हे सुरुवातीला अवघड जाईल, कारण आपल्याला तालुका बाजार आणि तिथलं सरकारी खरेदी केंद्र याच्या पलीकडे अजून आपल्या शेतकऱ्याला दुसरी व्यवस्था फारशी माहीत नाही आहे. परंतु जसजशी एखादी नवीन पद्धत राबवली जाते तसे तिच्यातल्या त्रुटी लक्षात येतात आणि तिच्यात सुधारणा करता येतात. हे शेतकऱ्यांना फ्युचर्स ट्रेडिंग करायची संधी मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्याला त्या वायदे बाजाराचं ज्ञान, नाही तर कुठेही व्यापारी म्हटलं की हीच चर्चा सुरू होती की तो शेतकऱ्याला लुटणार आणि म्हणून व्यापारी नको, त्याच्यापेक्षा सरकार परवडलं. गुजरातीत म्हण आहे की ज्या देशाचा व्यापारी असतो त्याची प्रजा भिकारी असते, तरीसुद्धा आपण इतकी वर्ष सरकारला व्यापारी म्हणून स्वीकारत होतो. तर शेतीवरची बंधनं नुसती उठून उपयोग नाही, फ्युचर्स ट्रेडिंगची व्यवस्था झाली पाहिजे. हा त्या संसदेसमोर तिसरा विषय असावा. चौथा विषय असा असला पाहिजे की दरवर्षी सरकारने नुसते भाव जाहीर करू नये. सरकारने एकूण इतक्या यंत्रणा आहेत सरकारच्या ताब्यात, त्या यंत्रणांच्या मदतीने दरवर्षी प्रत्येक उत्पादनाची किती गरज आहे, यंदा किती तांदूळ लागेल, किती गहू लागेल, किती भरडधान्य लागतील, किती डाळी लागतील, किती दूध लागेल, किती साखर लागेल, किती कापडाचं उत्पादन व्हावं लागेल, त्यातलं कॉटनचं किती व्हावं लागेल, या सगळ्या पॅकेजिंगसाठी किती ज्यूट लागेल. म्हणजे एकदा तुम्ही त्याच्यात गेलात ना, निर्यात डोळ्यापुढे ठेवून किती निर्यात करता येईल, मग किती सोयाबीन उत्पादन केलं म्हणजे किती निर्यात करता येईल. म्हणजे सरकारने काही इकडे जसं शेतकऱ्याला भविष्यकाळाचा वेध घेण्याची व्यवस्था पाहिजे, तसं सरकार जसं हवामानाचा अंदाज देतं, पावसाचा अंदाज देतं साधारण मार्च-एप्रिल महिन्यामध्ये, त्याच वेळेला सरकारने हे आकडेही, आणि हे काही अगदी अचूक आकडे असायची गरज नाही आहे, परंतु साधारणपणे ह्या रेंजमध्ये खरेदी होईल, ह्या रेंजमध्ये गरज असेल, प्रत्येक मालाचे सरकारकडे आत्ता असलेले साठे एवढे आहेत, त्याच्यात सरकार एवढी खरेदी करू शकेल किंवा करू इच्छितं, आणि व्यापाऱ्यांनीही आपली प्रोडक्शन टार्गेट्स इन ॲडव्हान्स जाहीर करावीत किंवा त्याप्रमाणे ते किती खरेदी करणार आहेत अशी व्यवस्था निर्माण झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही आहे. का सुटणार नाही? तर अजूनपर्यंत आपल्याला हे चक्र भेदता आलेलं नाही की ह्या वर्षी
एखाद्या पिकाला भाव मिळाला, एखाद्या उत्पादनाला 4 पैसे मिळाले की पुढल्या वर्षी सगळे ते उत्पादन घेतात आणि सगळे खड्ड्यात जातात. हे जे तेजी मंदीचं चक्र आहे की तेजी असली तर प्रचंड तेजी आणि मंदी असली तर पूर्ण नुकसान, ह्याच्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर नेमकी बाजारपेठ किती आहे शेतीमालाची ह्याची माहिती गोळा करणं आणि हे सगळी तज्ज्ञांची किंवा तज्ज्ञ म्हणवणाऱ्यांची जी सगळी फौज आहे ना की जी सगळ्या सरकारी कमिट्यांच्यावरनं काम करते, यांना ह्या कामाला लावलं पाहिजे. हे नुसते सगळ्यांचे पेपर तपासायचं काम केल्यासारखं जे करतात आणि भत्ते खातात आणि रिपोर्ट देतात, त्यांना ह्या कामाला लावलं पाहिजे की तुम्ही प्रोजेक्शन द्या, भविष्यकाळाचा अंदाज द्या. हा चौथा मुद्दा. म्हणजे मग शेतकऱ्याला ठरवता येईल की मी कुठलं पीक घ्यावं, ते कुठल्या मोसमात किंवा कुठल्या महिन्यामध्ये बाजारात आणावं, कुठल्या बाजारात आणावं. तर ही चौथी मागणी किंवा ही चौथी भूमिका या शेतकऱ्यांच्या संसदेने घेतली पाहिजे असं मला वाटतं. अजून एक मी 5 मागण्या मागून थांबणार आहे, म्हणून 5वा जो मुद्दा आहे तो मांडतो आणि मी आजच्या दिवसापुरती आपली रजा घेतो. आमच्या वेळेला एक मोठा जोक होता, विनोद होता आणि तो असा की 2 विनोद होते. एक शेतीचा पदवीधर घरची शेती करायला गेला आणि तो वडिलांना म्हणला की तुम्ही हे या शेतात ही रताळी लावली आहेत ना, हे काय सगळी चुकीची पद्धत आहे तुमची, तुम्ही आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे, म्हणजे रताळ्याचं भरपूर उत्पादन येईल. तर बाप त्याला म्हणला त्या शेतात रताळी कधीच यायची नाही आहेत, कारण ते बटाट्याचं शेत आहे. असा एक विनोद होता. का वस्तुस्थिती होती माहिती नाही. तसाच तज्ज्ञांच्या बाबतीत एक विनोद होता की ज्या वेळेला गुळाची ढेप कृषी तज्ज्ञांनी किंवा कृषी मित्र असतील, कृषी भूषण असतील, कोणी असतील, त्यांनी पाहिली सरकारी कमिटीवरच्या, तेव्हा ते म्हणले की एवढं मोठं फळ देतं ते झाड किती मोठं असलं पाहिजे आणि त्या फळाचा देठ तुम्ही कसं काय, म्हणजे त्यांना असं वाटलं की गुळाची ढेप म्हणजे फणसासारखं काहीतरी असतं. आता याच्यातला विनोदाचा भाग आपण सोडून देऊ, पण खरंच अशी परिस्थिती होती की ज्यांनी शेत पाहिलेलं नाही. मी तुम्हाला माझं उदाहरण देतो. मी शेतकरी संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता झालो, कार्यकारिणी सदस्य झालो. मला बऱ्यापैकी बोलता येत असल्यामुळे मला प्रचाराची कामं देण्यात आली. मला सगळ्यात जून महिना अवघड जायचा की प्रत्येक शेतात काहीतरी आलेलं असायचं, पण मला कुठे माहिती आहे कसलं पीक आहे. आणि विचारावं तर बा तुम्ही शेतकरी संघटनेचे एवढे नेते आणि तुम्हाला कळत नाही. म्हणजे शेतकरी तुम्हाला असा अज्ञानाच्या कचाट्यात पकडायला कायम उत्सुक असतो, तर दबा धरूनच बसलेले असतात आणि ते तुम्हाला काही नाही म्हणणार, पण आपल्या गावी जाऊन सांगतील विनय भाऊला ना काही माहिती नाही आहे शेतीतली. मग आता माहिती कशी काढायची. ते साधारण 20 उंचीपर्यंत सगळी पिकं सारखी दिसतात. तर मग मी म्हणायचं हे बरी दिसत आहेत पिकं. मग ज्या भागात असेल त्यातला कुठे माणूस म्हणायचा यंदा हायब्रिड बरं आहे, मग कुठे म्हणायचं यंदा जोंधळा बरं आहे. यंदा मी थोडासा भाताच्या प्रदेशात लहानपण गेल्यामुळे भात मला ओळखता यायचा. तर खरोखर ज्या वेळेला शेतीची पार्श्वभूमी नसलेली माणसं शेतीचं पदव्या घेऊन अभ्यास करून त्या समित्यांच्यावर जाऊन, तर त्यांना शेतीच्या वास्तवाचं जे अज्ञान असतं ते आमच्या पिढीच्या वेळेला फार होतं. आता सुदैवाने तशी परिस्थिती नाही आहे, हे मला मुद्दाम सांगायचे. मला अजित नवलेसारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना, कष्टाळू कार्यकर्त्यांना अशी विनंती करायची की आता शेतकऱ्याची मुलंसुद्धा ज्यांना शेतीही माहिती आहे आणि शेतीचं विज्ञानही माहिती आहे, अशी मुलं मोठ्या संख्येने ह्याच्यात आलेली आहेत. शेतीच्या मार्केटिंगमध्ये मोठ्या संख्येने अशी मुलं आलेली आहेत.
नंतर बियाणं, खत, त्याच्यानंतर कीटकनाशकं, शेतीसाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यात कॉम्प्युटरचा वापर कसा करावा, इंटरनेटचा वापर कसा करावा, अशी फार मोठ्या संख्येने मुलं आता शेतकऱ्याच्या घरातूनच शिकलेली आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही 3 वर्षापूर्वी भारत इंडिया फोरम नावाचा एक उपक्रम सुरू केला. त्याच्यात मोठ्या संख्येने ही मुलं सगळी आली आणि त्या प्रत्येकाकडे काहीतरी नॉलेज इनपुट होतं. त्या प्रत्येकाकडे ह्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचे एक तरी सूत्र होतं. आणि अशी मगाशी मी जी सगळी क्षेत्रं सांगितली त्या सगळ्या क्षेत्रातली तरुण मंडळी आणि यशस्वी आहेत. म्हणजे त्याच्यातले एक मार्केटिंग करणारा होता, त्यांची 100-200 कोटीचा संबंध व्यवहार होता आणि त्या मुलाची 30-35 जेमतेम त्यांनी गाठलेली होती. मला म्हणायचं असं आहे की आता तज्ज्ञ म्हणजे शेतीची त्याला काही माहिती नाही आणि पूर्वी तर तज्ज्ञ म्हणजे ब्राह्मणाशिवाय कोणी तज्ज्ञच नसायचं आणि ब्राह्मण आहे म्हटल्यावर तो कशातला तरी तज्ज्ञ आपण असणार या आविर्भावातच वावरत असेल. आता ही परिस्थिती राहिलेली नाही. तर अशीच एक नॉलेज बँक ही जे शेतकऱ्याची मुलं आता जे संबंध आधुनिक अर्थशास्त्र शिकली आहेत, आधुनिक व्यवस्थापनशास्त्र शिकली आहेत, आधुनिक मार्केटिंग पणनशास्त्र शिकलेली आहेत आणि शेतीचं शास्त्र तर शिकलेलीच आहे, त्यांना मूळ शेतीशी आपण जोडू शकलो पाहिजे आणि त्यांचे जे संशोधन असेल त्याच्या संशोधनाच्या प्रकाशामध्ये ही शेतकऱ्यांची संसद चालली पाहिजे. संसद म्हटलं की मग तर राजकारण आलं, ठराव आले, मतदान आलं. याच्याही पेक्षा या 500 संघटना आहेत, त्याच्यामध्ये एक अशी समांतर दुसरी संस्था आपल्याला स्थापन करता येईल, दुसरा फोरम स्थापन करता येईल, जो आमचा आहेच खरं म्हणजे भारत इंडिया फोरम. पण काय झालं, तो एक वर्षभर आम्ही उत्साहाने काम केलं आणि हे जे करोनाचं संकट आलं त्याच्यामुळे ते काम आमचं परत एकदा मंदावलं. तर व्यवस्थेची संघर्ष, दुसरं सरकारचं अस्तित्व मान्य करणं, तिसरं मगाशी म्हटलं तसं की शेतकऱ्याला सगळ्या बंधनातनं मोकळं करणं, चौथं त्याला आपला खरेदीदार निवडण्याचं स्वातंत्र्य देणं आणि पाचवं शेतकऱ्याच्या घरातनं आता ही जी नवीन नॉलेज बँक तयार होती आहे तिचा प्रत्यक्ष शेतीशी आणि शेतीचा जो व्यवस्थेशी चाललेला संघर्ष आहे त्याच्यासाठी उपयोग करणं, त्या कामात त्यांना जोडणं. नाहीतर म्हणजे त्या मुलांनी माझ्यावर रागवू नये, पण मला असं फिलिंग आलं की विनय हर्डीकरांना मी माझे विचार ऐकवले आणि विनय हर्डीकर माझ्यावर खुश झाले, याच्यावर ते खुश होते. त्यांना तुम्ही या फोरममध्ये या, नियमितपणाने या, तुम्ही निरनिराळ्या प्रकारे तुमचे जे नॉलेज इनपुट्स आहेत ती लोकांच्यापर्यंत म्हणजे शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवा. याच्यापेक्षा सुद्धा त्या प्रत्येकाने जो आपला व्यवसाय मार्गी लावला त्यानं, आणि ते फुल टाईम काम आहे हेही मला मान्य आहे, परंतु सगळ्याच वर्गामध्ये सगळ्या समाजामध्ये ही शोकांतिका आपल्याला दिसते की जो त्या संकटातनं बाहेर पडतो तो परत तिकडे वळत नाही. त्याच्याऐवजी या सगळ्या मुलांना त्यांच्या घराकडे, त्यांच्या घरातल्या मूळ व्यवसायाकडे सुद्धा वळवलं पाहिजे. म्हणून मी या दिवाळीच्या निमित्ताने सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या शेतकरी नेत्यांना, आंदोलन करणाऱ्यांना, न करणाऱ्यांना, सगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांना आणि सगळ्या प्रकारच्या शेतकरी पंडितांना, शेतकरी तज्ज्ञांना मी असं आवाहन करतो की एक व्यापक शेतकऱ्यांची संघटना आपण स्थापन करूया की जी सरकारकडे हात पसरून उभी राहणार नाही, जी सरकारला सांगू शकेल की तुम्हाला हे काम अशा पद्धतीने करायचं आहे. नमस्कार.